हेच राहुल गांधी वोट चोरीचा मुद्दा घेऊन बिहार निवडणुकीच्या रिंगणात उतरले। मात्र जनतेने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं। गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या, मात्र यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस अगदीच रसातळाला गेली आहे। काँग्रेसच्या या पराभवाची कारणं काय आहेत, पाहूया एक रिपोर्ट। वोट चोरी, मतदार यादीतला घोळ, निवडणूक आयोगाची फसवेगिरी, राहुल गांधींच्या या सर्व आरोपांकडे बिहारच्या मतदारांनी सपशेल कानाडोळा केलाय। राहुल गांधींनी पहिला ॲटम बॉम्ब टाकला, हरियाणामधून हायड्रोजन बॉम्बही टाकून पाहिला, पण बिहार निवडणुकीच्या रणांगणात हे सगळे बॉम्ब फुसके निघालेत। बिहार निवडणुकीत काँग्रेस 61 जागांवर लढली, पण काँग्रेसला 2 अंकी आकडाही गाठता आला नाही। गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे किमान 19 आमदार तरी जिंकले होते, पण यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस अगदीच रसातळाला गेली आहे। जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत यांचं पतनच होत राहील। हे इतके खोटारडे लोक आहेत, यांना या मुद्द्यावर 3 वेळा कोर्टात गेले। हे त्यानंतर इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला काँग्रेसला, चॅलेंज की तुम्ही जे म्हणताय ते येऊन या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दाखवा। गेले देखील नाही, कारण त्यांनाही माहिती आहे की ते हवेत बोलतायत। हवेत बोलून तुम्ही एकदा कन्फ्युजन तयार करू शकता। लोकसभेच्या वेळी त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला, पण फेक नरेटिव्हवर प्रत्येक वेळी विजय मिळत नाही। फेक नरेटिव्ह जसा संपतो तसं लोकांना सत्य समजतं। काँग्रेसचा फेक नरेटिव्ह संपलाय हे जर त्यांना समजलं नाही तर बिहारपेक्षा वाईट स्थिती ही त्यांची भविष्यात होत राहील। हा रडीचा डाव म्हणजे जनतेने दिलेल्या कौलाचा अपमान होता, अवमान होता। आणि ज्या जनतेने विकासाकडे बघून सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधानपदी विराजमान केलं आणि या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक अशा 237 जागा या महायुतीला दिल्या, त्या दिलेल्या कौलाचा आणि मताचा अपमान आणि अवमान करण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि यूपीएच्या नेत्यांनी केलं होतं। वोट चोरीचा आरोप आणि ईव्हीएमचा आरोप हा इलेक्शन कमिशनवरचा तो आरोप होताच, परंतु हा जनतेचा अपमान आणि अवमान होता। आणि जनतेने या सगळ्यांना घरी बसवून 2/3 बहुमत देऊन या सगळ्यांना आपली जागा दाखवण्याचं काम हे जनतेने, बिहारच्या जनतेने केलेलं आहे। वोट चोरीच्या मुद्द्यामुळे बॅकफुटवर गेलेल्या काँग्रेसला नवं बळ मिळेल अशी राहुल गांधींची अपेक्षा होती। याच मुद्द्यावरून राहुल गांधींनी बिहारच्या जनतेला साथ घातली। विशेष म्हणजे या मोहिमेत थेट भाजप किंवा मोदींना टार्गेट केलेलं नाहीये, तर निवडणूक आयोगाच्या आडून सरकारवर वोट चोरीचा आरोप केला। बिहारच्या 20 जिल्ह्यांमधून राहुल गांधींनी वोटर अधिकार यात्रा काढली। भारत जोडो यात्रेसारखीच गर्दी इथेही झाली, पण प्रत्यक्षात ईव्हीएम मशीनमध्ये लोकांची बोटं हाताच्या पंजाकडे वळलीच नाहीत। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं 400 पार संविधान बदलणारचा नारा दिला, यामुळे दलित मतं विरोधकांच्या बाजूने वळली। बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसनं वोट चोरीचा मुद्दा लावून धरला, पण बिहारच्या जनतेनं वोट चोरीच्या मुद्द्याकडे साफ दुर्लक्ष केलंय। यामुळे काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना प्रचाराची दिशा आता बदलावी लागेल। राहुल गांधींना खूप चांगला प्रतिसाद मिळाला हे खरं आहे, पण मुळामध्ये जो प्रत्यक्ष निवडणुकीचा काळ असतो त्या निवडणुकीच्या काळात मात्र राहुल गांधी हे कुठे होते कळालं नाही। म्हणजे तळ ठोकून त्या राज्यामध्ये राहणं, तळ ठोकून निवडणुकांचा प्रचार करणं, कॅम्पेन करणं हे जे करायला पाहिजे त्यामध्ये राहुल गांधींना अपयश आलं। राहुल गांधी मागे पडले आणि राहुल गांधी आणि तेजस्वी यांच्यामध्ये काही केमिस्ट्री होती असं काही वाटलं नाही, किंवा उलट पक्षी त्यांच्यामध्ये मतभेदच आहेत असं एक चित्र थोडंसं तयार झालं। आणि शेवटी सीट शेअरिंगच्या अनुषंगानं पण बराच गोंधळ झाला, त्यामुळे काँग्रेसचं पतन होऊ शकतं किंवा झालं असं। बिहारच्या निवडणुकीत काँग्रेस लहान भावाच्या भूमिकेत होती। आरजेडीनं 143 तर काँग्रेसनं 61 जागा लढवल्या। तर प्रचाराच्या रणधुमाळीत राहुल गांधी पूर्ण ताकदीनं उतरले। तेजस्वी यादव यांच्यासोबत अनेक रॅलीमध्ये सुद्धा सहभागी झाले। वोट अधिकार यात्रेतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तरीही बिहारच्या जनतेनं एनडीएच्या विकासाच्या मुद्द्यालाच पुन्हा पसंती दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।